हाय, हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कसे आहात तुम्ही? तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचं रुटीन थोडं रोजच्यापेक्षा वेगळं राहणार आहे, कारण आज इथे आम्ही चाललो मॉर्निंग वॉकला. तर इथे दोन्ही मुले माझी उठलेली आहे, तर मी इथे त्यांना पण सोबत घेऊन जाणार आहे आणि सायकलिंग वगैरे करून घेणार आहे, जेणेकरून आपली पण मॉर्निंग वॉक होते आणि मुलांना पण इथे छान असं एन्जॉय करायला मिळतो. आणि सकाळची पहाटेची जी वेळ आहे खूप अशी शांत असते आणि अशा निवांत जागी फिरायला खूप छान वाटते. आणि आपल्याला जर मॉर्निंग वॉकची सवय लागली तर आपलं पूर्ण दिवस फुल एनर्जेटिक आणि आनंदी जात असतो. म्हणून मी आज जर ठरवलं की रोज किमान अर्धा तासभर तरी मॉर्निंग वॉकला जायला हवं. आणि मुलांना असं जर दररोज सकाळी सायकलिंग करायला आणलं तर त्यांच्या फिजिकली आणि मेंटली ग्रोथ होण्यासाठी खूप फायदे होत असतात. हेल्थ आणि त्यांची हेल्थ पण छान असते. आणि ते बघा, वातावरण किती छान आहे आणि आकाशाचा रंग देखील असं सुरेख दिसतोय. सो आम्ही घरी आलोत आता आणि आता जाऊयात किचनमध्ये. इथे मी किचन रात्रीलाच क्लीन करून ठेवलं होतं, कारण किचन असं क्लीन असलं की सकाळला मन असं प्रसन्न वाटतो. तर आता इथे मुलांना भूक लागलेली आहे आणि दोघांची पण अशी गडबड सुरू आहे, तर मी इथे त्यांना दूध गरम करून देते. तर मी रोज सकाळला दूध त्यांना देत नाही, मी दूध रोज स्कूलमधून आल्यावरच देत असते, कारण सकाळला मी स्कूलच्या टायमावर त्यांना जेवण करूनच पाठवते. आणि जर मुलं असं जेवण करून जर स्कूलला गेली तर आपल्याला पण असं थोडं बरं वाटत असतं. आणि सुट्टीच्या दिवशी शक्यतो मी मुलांना दूधच देते आणि बाकी दिवशी मी जेवण करूनच त्यांना स्कूलला पाठवते. तर चला, आता माझं नंतरचं रुटीन इथे स्टार्ट करते. इथे मी कणिक मळून घेतलं आहे आणि कणिक छान अशी मऊ होण्यासाठी इथे बाजूला मी झाकून ठेवते. तोपर्यंत इथे मी माझं मिल्कशेक बनवून घेते. ॲक्च्युली कसं आहे ना, या मौसममध्ये माझं हेअरफॉल होतो, तर इथे माझ्या फ्रेंडने मला सजेस्ट केलं आहे वुमन नेचरमोर प्रोटीन पावडर. तर म्हटलं एकदा घेऊन बघूया. तर गेल्या 1 आठवड्यापासून मी हे प्रोटीन पावडर घेत आहे, तर हेअरफॉल थोडं कमी झालेलं आहे. आणि हेअरफॉलच नाही तर इथे माझी स्किनसुद्धा छान ग्लोईंग दिसत आहे. सो तुम्ही पण नक्की ट्राय करा. वुमन्स नेचरमोर वुमन प्रोटीन पावडर 2 फ्लेवरमध्ये आहे, व्हॅनिला आणि मसाला मिल्क. इथे मी मसाला मिल्क वापरत आहे. सो एकदा ट्राय करायला हरकत नाही. आणि याची टेस्ट पण इतकी सुंदर आहे की असं खूप छान अशी मस्त टेस्ट आहे. आणि याची डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते, याचे आणि काय काय फायदे होतात आपल्याला. कारण जर इथे मी याचे फायदे सांगायला बसले की व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो, म्हणून मी याची डिटेल्स पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते. आणि तरी इथे बघा, आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे माझा, तर इथे थोडा पसारा झालेला आहे, तर म्हटलं थोडा हा पसारा आवरून घेते आणि गॅस ओटा असा छान क्लीन करून घेते. कारण गॅस ओटा एक अशी वस्तू आहे जे आपल्याला प्रत्येक वापरामध्ये क्लीन करावंच लागते. आणि मी सकाळलाच असं छान तुम्हाला दाखवलं होतं की माझं किचन काउंटरटॉप किती क्लीन आहे. तर आता इथे स्वयंपाक वगैरे झाला आणि पुन्हा मी इथे किचन आवरत आहे. तर आपल्याला किचनमध्ये काम करावं आणि सोबतच किचनची क्लिनिंग पण करावी लागते. आणि किचनची क्लिनिंग करता करता आपले जे काही किचन टॉवेल्स असतात ते क्लिनिंगनी खूप खराब होत असतात. त्यांना पण असं क्लीन करणं खूप गरजेचं असतं, कारण क्लिनिंगमध्ये आपण सतत किचन टॉवेल्सचं यूज करत असतो, तर त्यांना तेलकट अशी डागे लागलेली असते.
तर आज म्हटलं की जेवढे काही क्लिनिंगची टॉवेल्स आहेत ते इथे मी धुवून घेते. तर इथे मी भांड्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलं आहे आणि इथे मी जो वास आपल्या कपड्यांना येत असतो तो वास येऊ नये म्हणून इथे मी डिटर्जंट लिक्विड घालत आहे आणि इथे मी काही वेळ कपडे असे सोक करून ठेवणार आहे, जेणेकरून जो काही इथे चिकटपणा वगैरे आहे तो गरम पाण्याने असं निघून जाईल. तर इथे मी सगळे एक-एक करून किचन टॉवेल्स टाकले आहे आणि आता इथे छान असं मस्त परतून घेऊया, जेणेकरून सगळी कापडे अशी भिजली पाहिजे. आणि इथे मी थोडा अर्धा 1 तास असं बाजूला करून ठेवून देणार आहे, जेणेकरून थोडं थंड होऊ देते. तोपर्यंत मी इथे माझी काही भांडी घासायची आहे, तोवर मी इथे भांडी घासून घेते. तर माझं कसं आहे ना, किचनचं सगळं काम आवरलं आणि आज ना मला काही लिस्ट करायची होती. बरेचदा असं होत असते आपल्यासोबत, एखादी गोष्ट जर करायची असेल आणि आपण दररोजच्या कामामध्ये अशी काही छोटी-छोटी कामे विसरून जातो आणि ज्या काही आपण महत्त्वाच्या कामामध्ये असतो, तशाच वेळी आपले हे माइंड आपल्याला रिमाइंडर देत असते, की हे करायचं होतं, ते करायचं होतं. तर आज मी ठरवले, ज्या काही घरातल्या छोट्या-छोट्या वस्तू आहेत, जे आपण मार्केटमध्ये गेल्यावर विसरतो, त्यांची एक मस्तपैकी लिस्ट तयार करून घेऊया, म्हणजे नेक्स्ट टाईम जेव्हा कधी मार्केटला जाऊ तर कामात येईल. तर बघा इथे हे थोडं थंड झालं तर म्हटलं इथेच वॉश करून घेते. तर मी इथेच अशी बेसिनमध्ये वॉश करून घेत आहे आणि कसं आहे ना, जो काही असा चिकटपणा आहे तो छान असा मस्तपैकी निघालेला आहे. तर इथे मी थंड्याच पाण्याने वॉश करून घेते आता. आणि मला ना किचनमध्ये खूप सारे असे किचन नॅपकिन्स लागत असतात, कारण मी प्रत्येक वस्तू ही प्रत्येक नॅपकिनने पुसत असते. जसं फ्रीज, मिक्सर, आपलं गॅस ओटा आणि गॅस शेगडी वगैरे अशी मी वेगवेगळ्या कपड्यांनी पुसत असते. म्हणून मी ते सगळे एकाच वेळी असे वॉश करून घेते आणि असं वीकली जर 2दा आपण असं करत राहिलं तर आपले कपडे असे छान क्लीन आणि नीट राहतील आणि जो स्मेल वगैरे आहे तो पण असा निघून जाईल आणि चिकटपणा पण राहत नाही. असं एखाद्या वेळी असं गरम पाण्यामध्ये घातल्यामुळे जो चिकटपणा पण असतो, ऑइल वगैरे असतो, तो पण इथे छान असं निघून जातो. तर आता इथे बऱ्यापैकी मस्त अशी छान सगळी टॉवेल्स अशी वॉश झालेली आहे. तर इथे मी आता डेटॉलच्या पाण्यामध्ये अशी छान पिळून घेते, जेणेकरून जो स्मेल वगैरे आहे तो निघून जाईल. तर चला आता अशा प्रकारे सगळी किचन नॅपकिन्स असे छान अशी वॉश झालेली आहे. तर आता आज इथे खूप छान अशी ऊन निघालेली आहे आणि जेव्हा कधी आपल्याला असे किचन टॉवेल्स वगैरे धुवायचे असते, त्या दिवशी ऊन निघाली तर खूप चांगलं असते. कारण ही सगळे जे किचन नॅपकिन्स आहेत, जर उन्हामध्ये असे छान वाळले तर जे काही असे जर्म्स वगैरे असतात ते वगैरे असे निघून जातात आणि जो काही असा कुबट वास लागलेला असतो तो पण असा निघून जाते. तर इथे बघा काल मी ही माती इथे वाळवायसाठी घातली होती. तर कसं आहे ना, रात्री खूप उशीर झाला झोपायला म्हणून मी हे बाहेरच राहून गेले आणि रात्री पाऊस आला. पावसामुळे पूर्ण माती अशी ओली झाली आणि याला बघा इथे खेळायला खूप मजा येऊन राहिली. मुलांना अशी कामे करायला खूप मजा येते. तो खूप वेळचा माझ्या मागे लागला होता, "मम्मी मी इथे माती खेळू का?" तर मी त्याला इथे एक छोटीशी कुंडी दिली. तर म्हटलं इथून इथे तूळ टाकत जा आणि असं
मुलांना जर असं काही अशा वस्तू करू दिल्या तर त्यांना पण थोडं त्यांचं पण असं माइंड थोडं रिलॅक्स होते आणि थोडं डायव्हर्ट होऊन जाते. आणि कसं आहे ना, मुलं घरी असले की त्यांना पण थोडं बोर होत असते. म्हणून अशा काही छोटी-छोटी जी कामे आहेत त्यांना पण असे करू दिले की त्यांना पण खूप असं छान वाटत असतो. तर आता आहे आमचं स्टडी टाईम. तर मी डेली अशीच मुलांना किमान 2 तास तरी घेऊन बसते. कारण आपण घरातली, किचनची सगळी कामे अगदी वेळेवर करतो. तसंच मुलांचा अभ्यास घेणं देखील खूप गरजेचं आहे आणि आपल्याला आपल्या मुलांसोबत छान असं क्वालिटी टाईम स्पेंड करायला पण मिळतो. आणि या टाईममध्ये मुलं काही आपल्या मनातल्या स्कूलच्या अशा गोष्टी सांगत असतात, तर ते पण आपल्याला ऐकायला हवं. जेणेकरून फ्युचरमध्ये ते प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगतील आणि आपण पण त्यांच्यासोबत अभ्यास करायला बसलो, की त्यांना पण अभ्यासाची आवड निर्माण होते. कारण कसं आहे ना, अभ्यास करायला खूप कंटाळा येतो. मला पण लहान असताना अभ्यासाचा खूप कंटाळा येत होता. म्हणून मी आता यांच्यासोबत माझी जी काही कामाची आणि वस्तूंची लिस्ट करायची आहे, ते इथे करून घेते. जेणेकरून मुलांना असं वाटेल, की आपली आई पण आपल्यासोबत अभ्यास करते. ते पण आवडीने अभ्यास करतील. सो फ्रेंड्स, व्हिडिओ